कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा अनुस्कुरा घाट तब्बल 16 तासांपासून बंद आहे। घाट माथ्यावर मुसळधार पावसाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळे अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे। दरड हटवण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। कोल्हापूर आणि कोकणाला जोडणारा अनुस्कुरा घाट तब्बल 16 तासांपासून बंद आहे। इथली वाहतूक बंद झालेली आहे। घाट माथ्यावर मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे अनुस्कुरा घाटामध्ये दरड कोसळलेली आहे। सध्या हे दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। ही दरड कोसळलेली आहे आणि त्यामुळे कोल्हापूर आणि कोकणात जाणारा हा रस्ता बंद पडलेला आहे। मुसळधार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे ही दरड कोसळली। अनुस्कुरा घाट तब्बल 16 तासांपासून बंद आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमोल कलई यांच्याकडून। अमोल, 16 तासापासून हा घाट बंद आहे, दरड कोसळलेली आहे, सध्याचे काय अपडेट्स, कधीपर्यंत ही वाहतूक सुरू होईल? नक्कीच कोकणात पडणारा मुसळधार पाऊस आणि पश्चिम घाटावरती पडणारा मुसळधार पाऊस याचा फटका जो आहे तो अनुस्कुरा घाटाला बसलेला आहे। काल संध्याकाळी जे आहे ते अनुस्कुरा घाटामध्ये कोसळली होती आणि त्यामुळे हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। मोठी दगड जे आहेत या घाटामध्ये रस्त्यावरती जे आहे पडलेले आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग समजला जातो। त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक जी आहे ती कोकणामध्ये होती जाते। मात्र काल पडलेली दरड यामुळे हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। जवळपास 15 ते 16 तासाहून अधिक काळ जो आहे ती वाहतूक या महामार्गावरची जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेला आहे। दरड हटवण्याचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे। अद्यापही दरड हटवलेली नाही। अजून 4 ते 5 तास ही दरड जी आहे ती हटवण्यासाठी वेळ लागेल। अगदी धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।